गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण BCom फोर्थ सेमचं इन्कम टॅक्स अकाउंटिंगमधील इन्कम फ्रॉम सॅलरी हे चॅप्टर बघणार आहोत. याची थेअरीचे नोट्स जे आहेत ते मी तुम्हाला मागील भागामध्ये दिलेले होते. तर आज आपण प्रॉब्लेम बघूया. मी तुम्हाला प्रोफार्मा याकरिता नाही सांगितलेला आहे, याकरिता समजावून सांगितलेला नाही आहे की प्रोफार्मा जर सांगितला तर तुम्ही खूप कन्फ्यूज व्हाल. म्हणून जसे जसे प्रॉब्लेम येत जाईल तसं आपण ते जे आयटम आहेत त्याची माहिती घेत जाऊ. तर प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. मिस्टर राजहंस ॲज एम्प्लॉई इन मॅक्स कंपनी लिमिटेड नागपूर given the following information for the assessment year 2020-21. Number 1, salary rupees 8,000 per month. Number 2, dearness allowance rupees 2,000 per month include in term of employment. Number 3, bonus rupees 15,000 per month. Number 4, city compensatory allowance rupees 1,450 per month. Number 5, entertainment allowance rupees 1,000 per month. Number 6, commission on turnover achieve him rupees 10,000. Number 7, house rent allowance rupees 2,300 per month. House rent paid by Mr. Rajhans is rupees 3,500 per month. Number 8, transport allowance rupees 1,200. And number 9, education allowance for 2 children at rupees 150 per month per child. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे इन्कम फ्रॉम सॅलरीचं आहे. याच्यामध्ये कोणते आयटम जे आहेत ते टॅक्सेबल आहेत आणि कोणते टॅक्स फ्री आहे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच टॅक्सेबल इन्कम जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्याकरिता आपण अशा प्रकारे प्रोफार्मा आत्तापर्यंत आपण जो पाहिलेला होता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये, त्याचप्रमाणे प्रोफार्मा आहे याचा कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर महेश. प्रिव्हियस इयर लिहायचं आहे तुम्हाला 2019-20 आणि असेसमेंट इयर लिहायचं आहे 2020-21. त्याच्यानंतर बेसिक सॅलरी तुम्हाला जो प्रोफार्मा दिलेला आहे तो एकदा वाचायचा आहे. जर नाही समजला तर मग मी एकदा तुम्हाला समजावून सांगेल. तर आज आपण या प्रॉब्लेममध्ये बघूया. याच्यामध्ये फर्स्ट नंबर दिलेला आहे बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी टॅक्सेबल आहे. याने दिलेलं आहे मिस्टर राजहंसला सॅलरी किती मिळत आहे रुपीज 8,000 पर मंथ म्हटलेलं आहे. म्हणून इथे काय केलेलं आहे आपण 8,000 गुणिले 12, 8,000 8,000 इंटू 12 इज इक्वल टू 96,000. म्हणजेच 8,000 गुणिले 12 बरोबर 96,000. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स ही बेसिक सॅलरी म्हणजे सॅलरी झाली. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. हा इन्क्ल्यूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट हे वाक्य बरोबर बघायचं. जर समजा इन्क्ल्यूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट असं दिलं असेल किंवा त्याच्या रिटायरमेंट बेनिफिट करता दिलेलं असेल, रिटायरमेंट बेनिफिट करता आहे असं जर दिलेलं असेल तरच हा डिअरनेस अलाउन्स टॅक्सेबल करायचा आहे. नंतर आपण जो हाऊस रेंट अलाउन्स घेऊ तेव्हा सांगते मी तुम्हाला सॅलरीचा आणि हा डिअरनेस अलाउन्सचा कुठे संबंध आहे, तो रिलेशन कुठे आहे ते. त्या सद्यस्थितीत डिअरनेस अलाउन्स हाही टॅक्सेबल आहे. त्याच्यामुळे हा 2,000 पर मंथ दिलेला आहे. तर इथे आपण 2,000 इंटू 12 घेतलेला आहे 12 महिन्याचा. इथे 24,000 घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बोनस सांगितलेला आहे आणि 15,000 पर ॲनम सांगितलेला आहे, म्हणजेच पर इयर सांगितलेला आहे. म्हणून बोनस डायरेक्ट 15,000 घेतलेला आहे. त्यानंतर नंबर 4, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स हे विविध कामानिमित्त कर्मचारी सिटीमध्ये, अदर सिटीमध्ये किंवा त्या सिटीमध्ये जातात त्याच्याकरिता दिलेला हा भत्ता आहे. तर हा 1,450 पर मंथ दिलेला आहे. 1,450 इंटू 12 केलेलं आहे. 12 महिन्याचा काढायचा आहे आपल्याला, तर त्याचे 17,400 रुपये आलेले आहेत. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स रुपीज 1,000 पर मंथ. हा एंटरटेनमेंट अलाउन्स पण टॅक्सेबल आहे. गव्हर्मेंट कर्मचाऱ्याकरिता टॅक्स फ्री आहे, पण
त्याची डिडक्शन मिळते, टॅक्स फ्री नाही आहे. इकडे आपल्याला काय करावं लागते, इथे टॅक्सेबल दाखवावं लागते आणि त्याच्यानंतर मग डिडक्शन घ्यावी लागते. सद्यस्थितीत हे मिस्टर राजहंस आहे, हे कंपनीतील एम्प्लॉई आहे आणि म्हणून आपण एंटरटेनमेंट अलाउन्स टॅक्सेबल आहे त्यांच्याकरता, म्हणून आपण घेतलेला आहे 12,000. त्याच्यानंतर कमिशन ऑन टर्न ओव्हर अचिव्हमेंट हिम ₹10,000 कमिशन भेटलेलं आहे त्याला. त्यांनी जास्तीचं जे कंपनीला फायदा करून दिलेला आहे, लाभ करून दिलेला आहे, त्याबद्दल काय केलेलं आहे, कमिशन मिळालेलं आहे. तर कमिशन दिलेलं आहे त्याला ₹10,000. इथे पर ॲनम किंवा पर मंथ दिलेलं नाही आहे. पर मंथ दिलेलं नाही आहे म्हणजे समजायचं की इयरली आहे, म्हणून पर ॲनम दिलेला आहे, म्हणून इथे कमिशन 10,000 घेतलेलं आहे. त्यानंतर हे कमिशन जे आहे हेही टॅक्सेबल आहे. त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स ₹2,300 पर मंथ. हाऊस रेंट पेड बाय मिस्टर राजहंस इज ₹3,500 पर मंथ. म्हणजेच त्याला मिळालेला जो हाऊस रेंट अलाउन्स आहे, घर भाडे भत्ता असं म्हणतो आपण, ज्या एरियामध्ये आपण नोकरी करायला जातो तिथे भाड्याने घर घेऊन राहतो, तर त्याचं जे घर भाडं कंपनीकडून किंवा एम्प्लॉयरकडून सरळ मिळत असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कशाप्रकारे केलं जाते हे आज आपण पाहूया. तर हाऊस रेंट अलाउन्स हा त्याला मिळालेला अलाउन्स आहे ₹2,300 आणि हाऊस रेंट पेड म्हणजे राजहंसनी पेड केलेला, घरमालकाला दिलेला किंवा पेड केलेला ₹3,500. हा पेड केलेला आहे 3,500, हा त्याला मिळालेला आहे सॅलरीमध्ये. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स 1,200. आता आपण हा हाऊस रेंट अलाउन्स आहे हा शेवटी बघूया. तर पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट अलाउन्स ₹1,200 घेतलेले आहेत. आता हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे हा टॅक्स फ्री आहे, ₹1,600 पर मंथ प्रमाणे, आणि मिळालेला आहे त्याला ₹1,200 पर मंथ. तर 1,200 गुणिला 12 केले ₹14,400 आणि त्याच्यातून जर अशा प्रकारे ₹1,600 पर्यंत त्याला काय होते, पर मंथ टॅक्स फ्री आहे. तर ₹1,600 प्रमाणे 1,600 गुणिला 12 जर केले तर 19,200 येते. मग आता हे 19,200 जे आहे 14,400मधून 19,200 मायनस केले तर इकडे मायनस अमाऊंट येते, म्हणून आपण इथे नील घेतलेला आहे. जर हे 14,000पेक्षा जर कमी अमाऊंट आली असती टॅक्स फ्री तर 12,000 आली असती सपोज, तर 14,000तून 12,000 मायनस केले तर शिल्लक राहिलेले 2,000 आपण टॅक्सेबल दाखवलेले असते इथे आउटर कॉलमला. म्हणून ही या अमाऊंटपेक्षा 14,400 या अमाऊंटपेक्षा टॅक्स फ्री असलेली अमाऊंट जी आहे, म्हणजे त्याला कुठपर्यंत कपात मिळते, ती कपात मिळणारी अमाऊंट जी आहे ती जास्त आहे, म्हणजेच हा टॅक्स फ्री आहे. टॅक्स फ्री म्हणजे या अमाऊंटपेक्षा ही अमाऊंट जास्त आहे, म्हणून आपण इकडे नील लिहिलेला आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन अलाउन्स. हा एज्युकेशन अलाउन्स जो आहे हाही काय होते, 2 मुलांना ₹100 प्रतिप्रमाणे फ्री आहे, टॅक्स फ्री आहे. त्याला किती मिळालेलं आहे, ₹150 पर मंथ मिळालेला आहे पर चाइल्ड. आता ₹150 पर मंथ पर चाइल्ड, तर 150 गुणिला 2 गुणिले 12 किंवा 150 गुणिले 12 गुणिले 2 म्हणजे 150 प्रमाणे 12 महिन्याचा एका मुलाचा, तसेच त्याला 2 मुलांचे मिळाले ₹3,600. तर याच्यामध्येही टॅक्स फ्री किती आहे, त्याला काय म्हणतं, ₹100 प्रमाणे 100 × 2 × 12 म्हणजेच 2 मुलांचे ₹100 प्रति 12 महिन्याचे ₹2,400 झाले. हे ₹2,400 मायनस केले 3,600 त्याला मिळाले, आणि कर्मचाऱ्याला आणि हे जे आहेत त्याला टॅक्स फ्री जे आहे ते पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रन म्हणजेच 2 मुलांकरिता ₹100 प्रमाणे ₹2,400 टॅक्स फ्री आहे, म्हणून टॅक्स फ्री असलेली अमाऊंट मायनस करायची आहे.
टॅक्स फ्री असलेली अमाऊंट मायनस करायची आहे. 3600मधून 2400 मायनस करायची आहे. तर शिल्लक राहिलेली अमाऊंट जी आहे ती टॅक्सेबल असेल 1200 रुपये. त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्समध्ये त्याला मिळाले 2300 रुपये प्रति 12. एक पर मंथ दिलेला आहे 2300 रुपये मिळालेला रिसिव्ड अमाऊंट. रिसिव्ड हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड हाऊस रेंट अलाउन्स किंवा इथे रिसिव्ड लिहू आपण. रिसिव्ड हाऊस रेंट. पहिल्यांदा काय करायचं, हाऊस रेंट अलाउन्स किती मिळालेला आहे त्याला 2300 रुपये त्याच्या पेमेंट मिळते तेव्हा मिळालेला पेमेंटमध्ये ॲड असतो हा. तर 2300 रुपयेप्रमाणे 12 महिन्याचा 27,600 झाला. त्यानंतर याचे डिडक्शन कशा प्रकारे मिळते, तर ये नंबर आहे हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड किती मिळाला त्याला 27,600. त्यानंतर बी आहे हाऊस रेंट पेड 42,000 रुपये. आता हाऊस रेंट पेड किती केला त्यांनी 3,500 रुपये. हे हाऊस रेंट पेड बाय मिस्टर राजहंसने किती पेड केलेला आहे 3,500 पर मंथ. 3,500 पर मंथप्रमाणे किती झालेत 42,000 रुपये झालेत. मायनस यातूनच मायनस करायची आहे 42,000 रुपयातूनच मायनस 10% ऑफ सॅलरी. 10% ऑफ सॅलरी. तर आता सॅलरी कशी घ्यायची, तर सॅलरी घेताना आता सध्या स्थितीत तुम्ही लक्षात घ्या की 13,000 रुपये घेतले. 1 मिनिटात सांगते मी तुम्हाला. त्यानंतर इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ए घ्यायचं आहे. नंबर ए हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड, जो रिसिव्ड झालेला आहे तो हाऊस रेंट घ्यायचा आहे 27,600. त्याच्यानंतर हाऊस रेंट पेड त्यांनी किती केला ते लक्षात घ्यायचं आहे. पर मंथ दिलेला असेल तर त्याला 12ने गुणून त्याच्यानंतर लिहायची आहे. आपण इथे 42,000 रुपये घेतले. त्यानंतर मायनस 10% ऑफ सॅलरीच्या 10% घ्यायची आहे 13,000. आता सॅलरी घेताना इथे 96,000 प्लस 24,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 1,30,000 लिहिलेलं आहे. सॅलरी इज इक्वल टू आणि नंबर सी 40% ऑफ सॅलरी. आता इथे पण सॅलरी आलं आणि इथे पण सॅलरी आहे. पहिल्यांदा आपण सॅलरीचा मिनिंग पाहून घेऊ. या इथे हे सॅलरीचं मिनिंग, सॅलरी म्हणजे फक्त ही सॅलरी न पकडता, ही बेसिक सॅलरी न पकडता सॅलरी म्हणजे काय, तर सॅलरी म्हणजे आपल्याला इथे दिलेलं आहे किंवा पकडायचं आहे. सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी डिअरनेस पे प्लस, यालाच सॅलरी म्हणतात, प्लस डिअरनेस अलाउन्स शुड बी ॲडेड ओनली इफ इट इज फॉर रिटायरमेंट बेनिफिट. जर बेनिफिट रिटायरमेंट याचा जर रिटायरमेंट बेनिफिट करता जर याचा हे होत असेल किंवा डिअरनेस अलाउन्सचा रिटायरमेंट बेनिफिट मिळत असेल तरच, रिटायरमेंट करता बेनिफिट मिळत असेल तरच त्याला घ्यायचं आहे, अदरवाईज घ्यायचा नाही आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथे असं काही दिलेलं आहे. हे असं जर दिलं असेल इन्क्लूड इन टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजेच त्याला काय म्हणते टर्म त्यात इन्क्लूड आहे असं दिलं असेल, किंवा रिटायरमेंट बेनिफिट करता दिलेलं आहे असं जर दिलेलं असेल, घेतलेलं आहे असं जर दिलेलं असेल तरच याला या सॅलरीमध्ये इन्क्लूड करायचा. त्याच्यानंतर बेसिक सॅलरी डिअरनेस पे प्लस डिअरनेस अलाउन्स डिअरनेस अलाउन्स should be added only if it is for रिटायरमेंट बेनिफिट. रिटायरमेंट बेनिफिट करता जर घेत असेल तरच त्याला ॲड करायचं आहे. कधी ॲड करायचं आहे, हाऊस रेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करीत असताना सॅलरी
म्हटलेलं आहे सॅलरीच्या 10% सॅलरी किंवा 40% सॅलरी ही सॅलरी जर म्हणत असेल तर तेव्हा या सॅलरीचा उपयोग करायचा आहे. प्लस कमिशन. आता लक्षात घ्यायचं, बेसिक सॅलरी, डिअरनेस पे, डिअरनेस अलाउन्स जर रिटायरमेंट बेनिफिट करता जर घेत असेल तर, आणि प्लस कमिशन. याच्यात बोनस नाही आहे, फक्त बेसिक सॅलरी आहे, डिअरनेस पे आहे, डिअरनेस अलाउन्स आहे आणि कमिशन आहे. आता इथे आपण लक्षात घेऊया आपल्या प्रॉब्लेममध्ये. बघा, बेसिक सॅलरी दिलेली आहे 96,000 रुपये, 96,000 रुपये. डिअरनेस अलाउन्स दिलेला आहे इन्क्लुडिंग टर्म ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणून तोही घेतलेला आहे 24,000 रुपये. जर हे दिलेलं नसतं तर घेतलं नसतं आपण डिअरनेस अलाउन्स. त्याच्यानंतर बोनस 10,000 रुपये दिलेलं नाही आहे, घेतलं नाही आहे. याच्यामध्ये फक्त आत्ता काय घ्यायचं आहे, कमिशन घ्यायचं आहे. कमिशन घ्यायचं आहे 10,000 रुपये बस. डिअरनेस पे दिलेला नाही आहे म्हणून घेतलेला नाही आहे. म्हणून हे सॅलरी जी आहे ही सॅलरी 96,000 रुपये प्लस 24,000 रुपये प्लस 10,000 रुपये. त्या 4 आयटमपैकी जेवढ्या आयटम आहेत तेवढे घ्यायचे आहे. 4 असतील तर 4 घ्यायचे, पण तेवढेच घ्यायचे आहे. कुठे, हाऊस रेंट अलाउन्सचा ही 10% ऑफ सॅलरी किंवा हे 40% ऑफ सॅलरी, या सॅलरीचं मिनिंग. ही सॅलरी काउंट करताना हे एवढेच आयटम घ्यायचे आहेत. डिअरनेस, बेसिक सॅलरी, डिअरनेस पे, डिअरनेस अलाउन्स आणि कमिशन. तर असे झाले हे 1,30,000 रुपये. या 1,30,000 रुपयाच्या काय केलं, 10% ऑफ सॅलरी म्हणजे 13,000 रुपये. आता हे घेतलेला आपण हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड 27,600 म्हणजे हा रिसिव्ड झालेला. त्याच्यानंतर हाऊस रेंट पेड, त्यांनी पेड किती केला, 42,000 रुपये. 3,000 किती दिलेला त्यांनी, 3,500 गुणिला 12, 3,500 पर मंथ दिलेला आहे. त्यानंतर 3,500 गुणिला 12, 42,000 रुपये. यातूनच मायनस करायचं आहे, मायनस 10% ऑफ सॅलरी म्हणजेच 1,30,000च्या 10% 13,000 रुपये. 42,000तून 13,000 रुपये मायनस केल्यावर इथे 29,000 रुपये राहते. त्यानंतर नंबर सी घ्यायचा आहे 40% ऑफ सॅलरी. आता हे 40% ऑफ सॅलरी कुठे कसं घ्यायचं आहे, इथे 40% घ्यायचं आहे किंवा 50% घ्यायचं आहे. तर 40% जर समजा दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई हे 4 मेट्रो सिटी आहे. या मेट्रो सिटीकरिता जर मेट्रो सिटीमध्ये जर राहत असेल, हे बघा, 50% ऑफ सॅलरी शूड बी टेकन ओनली फॉर यूज विच इज सिच्युएटेड इन मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली अँड फॉर रिमेनिंग सिटीज इट इज 40%. म्हणजेच या 4 मेट्रो सिटीकरिता, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली, या 4 मेट्रो सिटीकरता 50%, या 4 सिटीमध्ये जर राहत असेल, म्हणून हाऊस रेंट अलाउन्स जर असेल त्या प्रॉब्लेममध्ये किंवा तेव्हा तो जो टॅक्स पेअर आहे तो कोणत्या एरियामध्ये राहतो, कोणत्या सिटीमध्ये राहतो, तो पहिल्यांदा पाहून घ्यायचं. म्हणजेच आपल्याला त्या हाऊस रेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करताना त्याची मदत होते. या 4 मेट्रो सिटीमध्ये जर राहत असेल तर 50% ऑफ सॅलरी घ्यायचं. अदरवाईज अदर सिटीमध्ये जर राहत असेल ह्या 4 सिटी सोडून तर 40% घ्यायचं. आपल्या प्रॉब्लेममध्ये मिस्टर राजहंस नागपूरला राहतात आहे, म्हणजे 4 सिट्यांमध्ये नाही राहत आहे, म्हणून अदर सिटीमध्ये राहत आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, 40% ऑफ सॅलरी घेतलेला आहे. 40% सॅलरी घेतलं. आता या 1,30,000च्या 40% 52,000 झालेत. आता काय करायचं आहे, आता काय करायचं आहे, हे 27,600, 29,000 आणि 52,000 यापैकी ए, बी अँड सी यापैकी विचेवर इज लेस, यापैकी कोणती संख्या, जी संख्या छोटी असेल ती संख्या काय करायची आहे, या हाऊस रेंट अलाउन्स जो आहे आपण घेतला 27,600 त्याला मिळालेला, त्यातून मायनस करायचा आहे. मग याच्यापेक्षा सर्वात छोटी, या 3पैकी सर्वात छोटी संख्या कोणती आहे, 27,600, म्हणून 27,600 आपण मायनस केली. आता इथे 27,600 जर मायनस केली आपण, 27,600 त्याला हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आणि त्याची डिडक्शनही किती येते, 27,600, म्हणून इथे नील दाखवलेला आहे. जर इथे जास्त अमाऊंट असती आणि ही जी डिडक्शन कमी असती तर शिल्लक राहिलेली अमाऊंट जी आहे ती आपण टॅक्सेबल इथे दाखवली असते आउटर कॉलमला. म्हणून इथे हाऊस रेंट अलाउन्स या प्रॉब्लेममध्ये 27,600 आहे आणि ही जी डिडक्शन मिळाली त्याला विचेवर इज लेस ही पण 27,600 आहे, म्हणून त्याचा घरभाडे भत्ता काय झालेला आहे, नील झालेला आहे. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे.
मग आता काय करायचं आहे, याचे पूर्ण पॉईंट संपलेले आहे, पूर्ण आयटम संपलेले आहे. मग हे जे टॅक्सेबल इन्कम जे दाखवलेलं आपण याची ॲडिंग करायची आहे, बेरीज करायची आहे. याची बेरीज कॅल्क्युलेशन केलं असता 1,75,600 बेरीज येते. याला आपण ग्रॉस सॅलरी असे म्हणतो. 1,75,600. आता यातून डिडक्शन अंडर सेक्शन 16. आता बघा, आपण हाऊस प्रॉपर्टीमध्ये बघितलेलं डिडक्शन अंडर सेक्शन 24. त्याच्यानंतर अदर सोर्समध्ये बघितलं डिडक्शन अंडर सेक्शन 57. आणि आता इथे डिडक्शन अंडर सेक्शन 16. हे डिडक्शन बरोबर लक्षात ठेवायच्या, MCQमध्ये हे येऊ शकते. म्हणून या प्रॉब्लेममध्ये कुठलीच डिडक्शन दिलेली आहे नाही, म्हणून आपण नील घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरी, जी ग्रॉस सॅलरीतून डिडक्शन मायनस केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते ती म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी. तर अशा प्रकारे हे 1,75,600 इन्कम फ्रॉम सॅलरीचे आहेत. हे प्रॉब्लेम तुम्हाला करायचं आहे आणि या प्रॉब्लेममध्ये कोणते कोणते आयटम आहेत ते रिपीट करायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कुठले जे आयटम आहेत ते टॅक्सेबल आहे. बेसिक सॅलरी टॅक्सेबल आहे, एनी हाऊ कंडिशनमध्ये टॅक्सेबल आहे. डिअरनेस अलाउन्स टॅक्सेबल आहे, बोनस टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर सिटी कॉम्पन्सेटरी अलाउन्स टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स टॅक्सेबल आहे, कमिशन टॅक्सेबल आहे. ट्रान्सपोर्ट अलाउन्स हे लक्षात ठेवायचं आहे. आता ट्रान्सपोर्ट अलाउन्स 1,600 रुपये पर मंथ. घरापासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत आणि नोकरीच्या ठिकाणापासून घरापर्यंत येण्याकरता ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळत असतो. तर हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे हा 1,600 पर मंथ मिळून राहिलेला आहे. तर अशा प्रकारे त्याला किती मिळतो आहे, 12,400 आणि टॅक्स फ्री किती आहे, 1,600 रुपये. म्हणून इथे जर कमी अमाऊंट असती तर मग टॅक्सेबल झालं असतं. इथे टॅक्स फ्री अमाऊंट जी आहे ती जास्त आहे, म्हणून इथे आपण नील घेतला आहे. तर इथे हे लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती रुपयापर्यंत टॅक्स फ्री आहे, 1,600 पर मंथपर्यंत टॅक्स फ्री आहे. 1,600 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर एज्युकेशन अलाउन्स किती रुपयेप्रमाणे टॅक्स फ्री आहे, प्रति चिल्ड्रन 100 रुपयेप्रमाणे 2 मुलांकरिता, प्रति मुलगा 100 रुपयेप्रमाणे 2 मुलांकरिता टॅक्स फ्री आहे. हे या प्रॉब्लेममध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला की कोणत्या आयटम हे जे आहे टॅक्सेबल आहे आणि कोणते आयटम टॅक्स फ्री आणि कितीपर्यंत आहे. ट्रान्सपोर्ट अलाउन्स नेहमीसाठी लक्षात ठेवून द्यायचं की 1,600पर्यंत पर मंथप्रमाणे टॅक्स फ्री आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन अलाउन्स चिल्ड्रनकरिता, कर्मचाऱ्याच्या मुलांकरिता एज्युकेशन अलाउन्स मिळतो 100 रुपयेप्रमाणे 2 मुलांकरिता. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हाऊस रेंट अलाउन्स याला रिपीट करायचं आहे. कशा प्रकारे केल्या जाते ते. हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड 27,600, हाऊस रेंट पेड 42,000. हा जो त्याला मिळालेला आहे ती अमाऊंट आहे. किती मिळालेली आहे त्याला अमाऊंट, 2,300 रुपये पर मंथ. त्यांनी पेड किती केली आहे, 3,500 रुपये. तर हा जो आहे हा रिसिव्ड अमाऊंट आहे. 2,300 गुणिले 12 केलेला त्याला मिळालेला. त्याच्यानंतर हे जे 3 हे आहेत या 3 पॉईंटमध्ये घ्यायचं आहे. नंबर 1 हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड 27,600. नंबर बी घ्यायचा हाऊस रेंट पेड. त्यांनी पेड किती केले, इथे 3,500 गुणिले 12 42,000 रुपये. यातूनच मायनस करायचे आहे, 42,000तूनच मायनस 10% ऑफ सॅलरी. सॅलरी घेताना तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे आलेलं आहे आपल्या याच्यामध्ये बघा. सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स, डिअरनेस पे प्लस डिअरनेस अलाउन्स शुड बी ॲडेड ओनली इफ इट इज फॉर रिटायरमेंट बेनिफिट. आणि प्लस कमिशन बेसिक सॅलरी, डिअरनेस पे, डिअरनेस अलाउन्स आणि कमिशन एवढंच घ्यायचं आहे. म्हणून आपण इथे 96,000 बेसिक सॅलरी, 24,000 डिअरनेस अलाउन्स आणि 10,000 रुपये कमिशन एवढं मिळून 1,30,000 रुपये होतात. या 1,30,000 रुपयाच्याच 10% घेतलेला आहे 13,000. ह्या 42,000तून त्यांनी पेड केला त्या अमाऊंटमधून 10% मायनस केल्यानंतर 29,000 शिल्लक राहतात. त्यानंतर 40% ऑफ सॅलरी,
40%च घ्यायचा आहे, कारण तो नागपूरला राहतो. जर तो मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली तर या 4 मेट्रो सिटीमध्ये जर राहत असेल तरच 50% घ्यायचे, अदरवाईज 40% घ्यायचे. 40% ऑफ सॅलरी. या दोन्ही सॅलरीच्या वेळी हे एवढीच अमाऊंट कॅल्क्युलेट करायची, ते तेवढेच आयटम लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर ए, बी अँड सी, हा ए, हा बी आणि हा सी. ए, बी अँड सी विचेवर इज लेस, या तिन्हीपैकी जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट यातून मायनस करायची, या हाऊस रेंट अलाउन्समधून. आलेली जी अमाऊंट असेल ती टॅक्सेबल अमाऊंट असेल. बस या प्रॉब्लेममध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. हे प्रॉब्लेम पूर्ण झालं की नेक्स्ट भागामध्ये आपण पुढील प्रॉब्लेम बघूया.